हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता आले मी माहेरी, आत्याकडे आले होते. तिथे छान राजा शिवाजी मूवी बघितला. त्यानंतर आता आले मी काकीकडं आणि श्लोक आलाय, अथर्व पण आलाय. श्लोकला पहिला सुट्टी पडली, अथर्व दादाला लेट पडले नाही. तर आता आम्ही सगळे मिळून जाणार आहे पिशवीला, शेतामध्ये छान मज्जा करणार आहे. श्लोक पोहायला पण शिकणार आहे ना विहिरीत, बघूया शिकते का नाही. तर सुट्टीतली सगळी मजा मी तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून. आज काकीनं छान आमच्यासाठी पावभाजीचं बेत केलाय. सगळ्यांची, मुलांची पण फेवरेट आहे. ताटं रेडी केले. आरो पण आलाय, आपण आले. काकी आणि आता मी छान काकीच्या हातची पावभाजी आता एन्जॉय करणार आहे. काकीनं टेरेसवर छान झाडं लावलेत. मिरचीची झाडं लागलेत, वांगी लागलेत. हे बघितलं छोटा आहे. हा इथं हे मिरचीचं वांग्याचं पण. हे कसलं आहे काकी? तिथं आहे. भोपळ्याचं वेल आहे ना? नाही नाही इथं आहे टरबुजाचं. टरबूजाचं आहे. हे लागलं. वाव. टरबूज एक पिकलं ना ग? एक पिकलं होय. हे हेच आहे, गुलाबाचं आहे. गुलाबाचं. आणि हे शोचच व्हाईट मध्ये फुल छान आहेत ग. हे मी नेलेलं पुण्याला. हे पेरूचं आहे ना? हे पेरूचं झाड. पेरू पण लागलेलं त्याला. लागले छोटे छोटे आता लागले. तुळस कसलं आहे ग? कलर वेगळा आहे हा. कृष्णच आपली गावची तुळस. हा. हे मनी गुलाब, मिनी गुलाब, काश्मीरी हे अनंताचं झाड. अनंताचं. हे पण गुलाबच आहे. गुलाबच सगळं. हे टरबूजच आहे काय? हा ते पण टरबूज आणि कोरपडीचं. हे गावाकडं ह्याला फुलं अगं हे कसलं आहे? हे आहे, ह्याचं नाव काय? कर्दळ. फुलं लागले. झेंडू, कडीपत्ता, चांगली वाटते. लाल लागले. मोगरा. ही मी फुलं टाकून झाड आले. झेंडू. हे कसलं आहे ग? ते लिंबूच आहे. हा, हे चिक्कूचं लावलंय. चिक्कूचं. आणि हे वांग्याचं. वांग्याचं हे झेंडूचं करपड लावले. ते आंब्याचं पण लागले. अगं तयार झाले वाटतं ते वांगे, है ना? दोन आहेत. मोठं मोठे आहेत. हा. दोन आहेत. काढा म्हणत होते ते मला सकाळी. पण फुल छान लागले. हे बघितलं टरबूज छोट आले. हा, छोट टरबूज असं लागते. काकीने छान सगळी झाडं लावलेत. आणि आता 6-6:30 संध्याकाळची वेळ झाली आणि टेरेसवर हवा छान असते म्हणून आम्ही आता वरती आले. दिवस गरमी खूप आहे आणि पण आता आभाळ आल्याने वातावरण पण छान झाले. आणि अथर्व, श्लोक आणि आरवला घेऊन काका गेलेत, घाटावर गेलेत नाही, जवळच घाट आहे, तर तिकडे त्यांना फिरायला घेऊन गेलेत. आणि आम्ही आलो आता वरती झाडं बघायला. बरीच फुलांची झाडं काकीनं स्वतः तयार केलेत. म्हणजे ते देवाला आपण फुलं घालतोय ना, त्याची रोपं तयार केलीच ना. झेंडूची रोपं तयार केली. मस्त सगळी झाडं, फुलं पण सगळी भरपूर लागतात. वांग्याची रोपं आणून त्याचं केलं. काका सगळी देखभाल करतात. आता आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिरात, मुलांना घेऊन आलोय. काकीच्या इथून जवळच आहे 10 मिनिटावरती. आणि आता मुखदर्शन घेणार आहे कारण गर्दी पण आहे. आता महालक्ष्मीचे छान मुखदर्शन घेतलेलं आहे आणि आता माधवा रोडला काहीतरी शॉपिंग करत करत घरी जाणार आहे कारण 10 मिनिटावरतीच घर आहे, जवळ आहे महालक्ष्मी मंदिर. काकीकडे येईल तेव्हा आम्ही येतो इथं महालक्ष्मीला. आणि आता मग मुलांना तिथं खायला पण काहीतरी देणार आणि त्यानंतर काहीतरी शॉपिंग करत करत घरी जाणार. कसे आहेत आप्पे सांग? चांगलेत काय? आता आलोय आम्ही पिशवीला आणि त्यांचं चोर चिठ्ठीच खेळ सुरू आहे. सगळे हिंदी डायलॉग चालू आहे. पोलीस कोण आहे? आणि श्लोक चोर आहे. होय ना? तर आम्ही सुट्टीला आलोय म्हणून आई चकल्या बनवायला लागल्या चहा बरोबर खायला. चकली, चिवडा. दिवाळी सुरू आहे आमची. आणि अपर्णा आता चकल्या अपर्णाने आई बनवालेत आणि आता अथर्वणी श्लोक शेताकडे जाऊया म्हणायला लागलेत. मी त्यांना घेऊन चाललोय. गाई येणार म्हणली नाही, आता माझं पोरगं बघणार नाही. आरव शेताकडे निघालाय. मी, अथर्व, श्लोक आणि आरव असे सगळे मिळून चालले.
आता इकडं सगळं हे गवतासाठी ठेवलंय जनावरांना आणि पलीकडं सगळं आवत वगैरे मारून घेतले. तिथं रोप लावायचे असत्या आणि वड्याच्या पलीकडं तिकडं पेरणी केली. पाऊस अजून आला नाही. जांभळाची झाड आहेत 3 जांभळे लागलेत. बाबा आले नाहीत की रे काढायला. तर अरे हाताला पण येतात की रे. थांब थांब आलो. हापूस आंबा आहे हा. आंबा उतरला नाही वाटतं रे बाबानी. ओ हा खा. हे भरपूर जांभळं लागली. आता काढणार कशी रे जांभळं. हो मिनी जांभळं आहे ती. गोड असतं ती. अजून आहेत काढू. ते अगदी खाली घड लागलेत सगळे. श्लोकच्या आरवच्या हाताला यायला लागले. ए ते ह्याचं पान असतंय ना ते घ्यायचं. त्याच्यात घ्यायचं. अथर्व तिथं मोठं पान आहे बघ ते ह्याचं सागवानचं. हा मोठं पान आणि त्याचं ते हे बनवायचं द्रोण आणि त्याच्यामध्ये घ्यायचं. हाताला यायलेत. जांभळं एकदम गोड आहे ती. मोठे असतात तुरट असतात ती गोड आहेत. पाणी खोल गेले की रे. पावसाळ्यात भरते बघ आता काटोकाठी. ती बाजारात मोठी मोठी जांभळं मिळतात ते एकदम असे तुरट असतात. मला ही छोटी जांभळं आवडतात. छोट्या जांभळांची 3 झाड आहेत मोठी मोठी. 3 नाही 4 झाड आहेत. 1 2 3 आणि हे 1 4. छोटा करायला जास्त लागेल. इकडे केशर आंबा आहे हा. आरवच्या हाताला आलेत सगळी जांभळं आहे ना आरव. पिकलेली काढ बाळा. चॉकलेट असतात ती नाही घ्यायची. पिकलेली घ्यायची. अशी चॉकलेट आहेत ना ती नाही तोडायची. पिकलेली गोड लागते. अथर्व आरव आणि श्लोक सगळी जांभळं तोडायला लागलेत. आणि दादा काय करायलाय बघा. दादा खायला लागलाय. दादा फक्त बसून खाणार. खायला लागलेत म्हणून. नाही तर दादा काढून दिला असता की मग. तुम्हाला काढायला यायला लागलेत ना. होय. आरव पान केवढं मोठं आणलंयस रे. मोठं पान आणायचं रे. अगं झाडाला चूज केलं. श्लोकनं choose केलंय. पानं सगळी पडल्यात उन्हाळ्यात. आता छोटे आलेत काय त्याला. मोठी पण नाहीये. काही पानच नाही आहेत ग. जरा बघू. भरलं. अरे बापरे भरले की. थांबा दुसरं पान देत तुम्ही. थांबा. चल अरे तिथं बसून खाऊया. गोड आहेत काय पिल्या आरव. खावा. रानमेवा. आता दादा तोडतोय. आता दादा तोडा लागला. आता पाऊस पडल्यावर सगळं भात उगवलं. हिरवगार दिसते बघ सगळे. बिया पडल्यात का. भात पेरले रे. भात असतं ना ते पेरतात जमिनीत. मग ते उगवून येते आता पाऊस आल्यावर. सगळं हिरवगार होते मग. नाही गणपतीच्या वेळी मोठं होते ते. त्याच्या आधी जून जुलैमध्ये आम्ही शाळेत जात होतो ना तेव्हा ते भात हे यायचं असं उगवून. 15 जून पर्यंत येते उगवून. मग काय करतात. भांगलायचं. काय भांगलायचं नाही काय ते करायचं रे. कोळपा वाढायचा असतो. कोळप्याने ते हे करायचं. तण सगळं काढायचं. आणि मग सप्टेंबर मध्ये काय नसते. तेव्हा लोंब्या वगैरे आलेलं असतं. दिवाळीच्या सुट्टीत भात काढायला येते. म्हणजे लहान भात कापणी सुरू. इथं काय करायचं कापून. भात कापायचं मळायचं. मग भात कसला खात असतो. आता पण आला जांभळं घेऊन. मला वाटलं पडलेली छान टपोरी घेऊन ती खायची. पण झाडाचीच हाताला यायला लागलेत. हे असा मी द्रोण तयार केलाय आरवसाठी. जा मम्मीला तोड जातात त्यात जा. भरून घे. करवंदांसारखी जांभळं दिसतात ते छोटी छोटी. आरवने तोडलाय मम्मीसाठी द्रोण भरून है ना.
घरी न्यायला तोडून घेते. ए वाकायचं नाही. श्लोक स्विमिंग कधी शिकणार मग? हा रितेश शिकवतोय की. माकडे येत असतील की रे खायला. होय एवढं माकडांनीच पाडल्यात वाटतं. झाडावर नाचत असतील एवढे जवळ पडत असतील. हे आता येत नाही एवढं. नाही जरा मोठा साईज आहे ना. हे मोठं आहे जरा. वड्यात जाईल मी. हे बाबा हे जरा मोठे आहेत. ते मोठे असतात ते जर फिरत असतात. हो हो काय बरं तू आता श्लोक हा द्रोण घे. याच्यात तू तोड मी त्याच्यात तोडतो. नाही तसं नाही रे वेगळं. नाही नाही असं द्यायचं द्रोण जरा मोठा होईल. हे कसं तोडलंय? ते त्या जांभळीचं आहे. असं देखील चांगलं आहे. येऊन एक जांभूळ. तर जांभळं आमची तोडून झालेत. आता घरी घेऊन जाणार आहे. चला चलो. आज शुक्रवार आहे आणि 7:30ला आरती असते. तर आता मी मंदिरात चालले आणि गाई रेडी झाले, सायली रेडी झाले, अपर्णा रेडी व्हायला म्हणून थांबले आम्ही. आज इडली बनवणार आहे. इडलीचं पीठ फर्मेंट करायला ठेवलेलं. पूर्ण डबाभर भरून आले. उन्हाळ्यात पीठ चांगले फर्मेंट होते. इथं 75% डबा होता. तर एवढं फुगून आले. आता श्लोकला पाहिजे आपे. आता इडली हाफ डबा झाला हलवल्यानंतर. अजून इडल्या केल्यात. इडल्या छान स्पॉन्जी झाल्यात. सगळ्यांनी मिळून केल्यात. आज असू दे असू दे. इडलीचं शूट घ्यायचं म्हटलं पप्पा आमचे काहीतरी कॉमेडी करतात. अपर्णानं बनवते. दाखव की. चांगलं झालं. तांदळाचे बनवले. आज आहे संडे आणि पिंकीताई आत्या वगैरे सगळे चालेत. काका काकी वगैरे. आणि आज शेतामध्ये जेवणाचा बेत ठेवला आहे. तर आज चुलीवरती नॉनव्हेज बनवणार आहे. तर तो व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे. सगळे गेलेत आता शेतात. चपाती भाकरी आता आई करणार आहे. चपाती काकी करून घेऊन गेले आणि शेतात आता चूल मांडले आणि तिथं आता नॉनव्हेजचं जेवण करणार आहे. तर ते सगळं मी शेअर करतेच व्हिडिओमध्ये. सगळे गेलेत पुढे शेतात. आम्ही आता चाललो आहे. पिंकीताई, गौरी, गाई, काकी, आत्या आणि सविता पुढे गेलेत. चूल वगैरे पेटवले त्यांनी. बरं राहू दे. मटण शिजायला घातले. गरम पाणी बर्फ घातलं त्याच्यात आणि ते म्हणून ते तसंच ठेवलं. झाडाखाली बसलात सगळे. आई नॅपकिन तुला त्याच्या झाडाखाली बसतोय. छान हवा सुटली. सविताला आवडत नाही वाटतं ब्लॉग मध्ये. नको म्हणते ती. काकी काकी आमची जांभळं काढायला लागली. हाताला आलं ते नाही. गोड आहेत. बसून हाताला यायला लागले. मी आता भाकरी खाताय. पप्पा करायचंय काय? अहो पप्पा अंगावर पडायला लागले सगळी. अरे बापरे. पप्पा बस बस अंगावर पडायला लागले सगळी.
केवढे पडायला लागले तू ते डाग पडतील ना कपड्यांना. आंबा काढायची जाळी आमची काकी घेऊन गेल्या जांभळं काढायला. त्या जांभळीला मोठी जांभळ आहे ते तर खाली पडलेलं वेचून घ्यायला पाहिजे तिला. रस्सा रेडी झालाय. होय मटण पण रेडी झालंय. रस्सा बघ ना. हो दे ना. बघ कसं झालंय ते. टेस्ट बघू दे की. अगं चुलीवरचं बघ छान टेस्ट वेगळी होते घरातली चुलीवरची. छान झालं. छान झालं. एक नंबर. तू पातेलीच आता उतरली खाली. होय खाली घेऊया आणि तिथंच झाडाखाली वाढूया ना. आता आम्ही शेतात जाऊन आलो. जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त झाडाखाली झोप काढली आम्ही सगळ्यांनी आणि आंबे वगैरे खाऊन आता परत आलोय आणि परत आता खोतवाडीला चाललोय. करवंद खायला. करवंद तोडून जंगलातली खाणार आहे तर ते शेअर करेनच. सेकंड चाललोय आम्ही आता खोतवाडीला. रेस का गाडी तू गौरी ड्रायव्हिंग करायला. अपर्णा आज नाही आहे. अपर्णाचं गेट टुगेदर आहे त्यामुळं बाकी सगळे आम्ही चाललो. सेकंड घे. आता आम्ही आलोय खोतवाडीला आणि गाडी खाली पार्क केली. इथनं आता चालत चाललोय. वरती भैरोबा मंदिर आहे तर तिथं जाणार आहे आणि तिथंच जास्त आहेत नाही का करवंदाच्या झाडं. सापडले बाबा बघू. मिळालीत काय पिंकी ताई? गुड मॉर्निंग गाइस. आज आम्ही आलो डोंगरावर. हे गा करवंद खायला. आता आलोय मी रंगात. अगं येत होतो भरपूर वेळा पण व्हिडिओ नाही ना पहिल्यांदाच केलाय. किती गार छान वाटतं गीता आत आल्यावर. आता पोहोचलोय मी डंगात. पावसाळ्यात यायला पाहिजे. ओढ्याला पाणी असतं. पावसाळा असते. काय होतंय? ओरपूल होतं पूर्ण. ओढ्याला पण असते आणि इथून पूर्ण खाली पूर्ण पाणी असतं. काही बघू. घेतलं मी. अगं श्लोकला बसवशील का तू बसणार आहेस? ए बस पिल्या. आता दर्शन घेतलंय आम्ही भैरोबाचं आणि आता चाललो रिटर्न. वरती डंगात आला एकदम अंधार अंधार झाल्यासारखं वाटायला आणि तिथून बाहेर पडल्यानंतर ऊन आहे अजून बाहेर. पिंकी ताई ये बघ सगळे पिकलेत. तोडूया बघू. सगळे करवून तोडायची माग लागलं. होय गोड. चला अर्धी किटली घेतली.